नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्लोबल ऑनलाईन मराठीवरती सर्वांचं स्वागत आहे. माय सेल्फ निहाल सर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र सेटचं प्रिपरेशन करताना PYQs हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा असतो आणि आत्तापर्यंत जे एक्झामिनेशन झाले त्यामध्ये असे प्रश्न आले जे की विद्यार्थ्यांना कन्फ्यूज करतात. आणि आज आपण काही प्रश्न असे बघणार आहोत जे विद्यार्थ्यांचे मोस्टली चुकलेलेच आहेत. ते चुकू नयेत, येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये अशी चूक परत होऊ नये त्यासाठी आज आपण हे PYQs थोडंसं डिटेलमध्ये बघणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण ही मिस्टेक आपल्याला येणाऱ्या एक्झामिनेशन मध्ये करायची नाही. बट पुढे जाण्याआधी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येत्या 3 ऑगस्ट पासून आपली पेपर 1 ची कंप्लीट बॅच सुरू होत आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण पेपर 1 चा सिलेबस कव्हर करता येणार आहे, तोही लाईव्ह सेशन्स मध्ये. बघा लाईव्ह सेशन्स मिळणार आहेत, त्यासोबत तुम्हाला रेकॉर्डिंग सेशन्स सुद्धा मिळणार आहेत. PYQs विथ एक्सप्लेनेशन, फुल सिलेबस नोट्स, फुल सिलेबस मॉक टेस्ट, 5000 प्लस MCQ सिरीज तुम्हाला या बॅच मध्ये मिळणार आहे. म्हणजे पेपर 1 चा अगदी तगडा अभ्यास तुमचा यामध्ये होणार आहे. तर अजिबात उशीर नका करू, आजच प्रिपरेशनला सुरुवात करा. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करू शकता आणि तुमची बॅच जॉईन करून तुम्ही प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. किंवा ग्लोबल ऑनलाईनचे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, जे की प्ले स्टोअरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. त्याच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आणि प्रिपरेशनला सुरुवात करू शकता. तर सगळ्यात पहिला प्रश्न आहे जो की टीचिंग ॲप्टिट्यूड वरती आला होता. अंडरस्टँडिंग लेवलवरती हा प्रश्न आहे. ठीक आहे, लेवल्स ऑफ टीचिंगचा हा कन्सेप्ट आहे. यामध्ये प्रश्न असा विचारला आहे की अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग इन्क्लूड्स डॉट डॉट डॉट. ठीक आहे, अंडरस्टँडिंग लेवल ऑफ टीचिंग मध्ये या गोष्टी आढळतात. ऑप्शन्स दिलेत, मेमरी दिलेला आहे, ॲप्टिट्यूड दिलेला आहे, इन्साइट दिलेला आहे आणि क्रिएटिव्हिटी दिलेली आहे. ठीक आहे, मग जेव्हा तुम्हाला कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर असतो की मेमरी लेवलमध्ये काय फरक आहे, अंडरस्टँडिंगमध्ये काय फरक आहे, रिफ्लेक्टिव्हमध्ये काय फरक आहे, तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की एक्झॅक्टली अंडरस्टँडिंगमध्ये काय काय असू शकतं. बरोबर आहे की नाही? मग अंडरस्टँडिंग लेवलमध्ये मेमरी पण असते आणि इन्साइट पण असतो. काय असतो? मेमरी पण असते आणि इन्साइट पण असतो. ठीक आहे, त्यामुळे याचा राईट आन्सर येतो ऑप्शन सी, 1 अँड 3. म्हणजे 1 कुठला? मेमरी प्लस 3 इन्साइट. क्रिएटिव्हिटी ही रिफ्लेक्टिव्ह मध्ये येते. ठीक आहे, ॲप्टिट्यूड जो आहे तो सुद्धा तुमचा रिफ्लेक्टिव्ह मध्ये जास्त येतो. ठीक आहे, यामध्ये मेमरीचा पण समावेश असतो, बट ॲप्टिट्यूड हा मोस्टली रिफ्लेक्टिव्ह मध्येच आढळतो. त्यामुळे मेमरी प्लस इन्साइट या दोन्हीचा समावेश असतो अंडरस्टँडिंग मध्ये. कारण बघा, मेमरी, अंडरस्टँडिंग आणि रिफ्लेक्टिव्ह असे 3 लेवल आहेत. आता जसं जसं आपण पुढे जातो तसं तसं मागच्या लेवलचा सुद्धा त्याच्यामध्ये समावेश ऑलरेडी होऊन जातो. जसे की मेमरी लेवल ही सगळ्यात प्रारंभिक टप्पा आहे. यामध्ये फक्त स्मरणात ठेवणाऱ्या गोष्टीवरती जास्त फोकस केला जातो. रिमेंबरिंग, रटणं ह्याच्यामध्ये जास्त फोकस असतो. त्याचा पुढचा टप्पा आहे अंडरस्टँडिंग लेवल, ज्यामध्ये थोडीशी समज वाढते, है ना, समज पातळी वाढत असते. मग त्यामध्ये मेमरी प्लस समज या दोन्हीचाही समावेश होतो. त्याच्या पुढची जी आहे रिफ्लेक्टिव्ह, त्यामध्ये मेमरी प्लस समज आणि पुढे त्याच्यामध्ये रिफ्लेक्टिव्हनेस, हा तिन्ही गोष्टीचा समावेश होतो. तर हे गोष्टी लक्षात ठेवा, जितकी मोठी लेवल तितक्या मागच्या गोष्टी पण त्याच्यामध्ये ऑलरेडी समाविष्ट असतात. ठीक आहे, सो भरपूर विद्यार्थ्यांचं या प्रश्नामध्ये कन्फ्युजन झालं होतं. तर मेमरी प्लस इन्साइट म्हणजे तुमचं अंडरस्टँडिंग आहे. पुढचा प्रश्न आहे कम्युनिकेशन वरचा प्रश्न आहे. बघा काय होतं की आपण रेग्युलर म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये मेसेजेस वगैरे पाठवत असतो. आपल्याला काही गोष्टी माहिती आहेत, आपण वेगवेगळ्या प्रकारे मेसेज पाठवतो. त्यामध्ये इमोजीस असतात, त्यामध्ये स्टिकर्स पण असतात, है ना. बट आपल्याला तशाच थोड्याशा कनेक्टेड असा प्रश्न आहे. इन द कंटेक्स्ट ऑफ कंटेम्पररी डिजिटल पॅरलन्स, व्हॉट आर द फॉलोइंग सिम्बॉल्स कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज. आता हे जे सिम्बल्स दिलेत आपल्याला इथे तुम्ही बघू शकता, हे जे सिम्बल्स आहेत या सिम्बल्सला काय म्हणतात असा प्रश्न विचारलाय. ठीक आहे, मग त्याला इमोजी म्हणतात, इमोटिकॉन्स म्हणतात, स्माइली म्हणतात का स्टिकर्स म्हणतात. आता मेजॉरिटी स्टुडंट्सने त्याला इमोजीचंच नाव दिलेलं आहे. ठीक आहे, कारण आपण काय करतो, नेहमी मेसेज करत असतो, आपल्याला एक्झॅक्टली त्याला काय म्हणतात माहित नाही, पण आपण इमोजीच म्हणतो. म्हणून आपण इमोजी मोस्टली कनेक्ट करून सर्व विद्यार्थ्यांनी प्रश्नाचं उत्तर दिलेलं होतं. बट याचं खरं आन्सर आहे इमोटिकॉन्स, ऑप्शन बी. ठीक आहे, आता याच्यामध्ये बघा, हे जे चेहरे बघताय तुम्ही, हसरा चेहरा आहे, एक डोळा मारलेला आहे, एक उदास आहे, है ना, एक कन्फ्यूज झालेला आहे. आता हे जे आहेत आपले जे टेक्स्ट असतात, त्या टेक्स्टमध्ये सुद्धा तयार करता येऊ शकतात, म्हणून त्याला इमोटिकॉन्स म्हणतात. आता जे इमोजीस असतात ते एक्झॅक्टली गोल गोल असे चेहरे असतात, येल्लो कलरचे बघितले असेल तुम्ही, दॅट इज कॉल्ड इमोजी. ठीक आहे, दॅट इज कॉल्ड इमोजी. स्माइलीज वेगळे असतात आणि स्टिकर्स सुद्धा वेगळे असतात. स्टिकर्स म्हणजे इमेजेस मधून सुद्धा बनवले जाऊ शकतात. सो हा फरक आहे.
सो इमोटिकॉन्स म्हणजे काय, जे टेक्स्टमधून तयार करता येऊ शकतं, त्याला काही वेगळ्या पिक्चरची गरज नाही, तो टेक्स्टमधून पण तयार करता येऊ शकतो. अगदी नॉर्मल मोबाईलमध्ये सुद्धा इमोटिकॉन्स असतात. ओके, सो राईट आन्सर याचं बी ऑप्शन आहे. पुढचा प्रश्न आहे तो आहे एन्व्हायरमेंट वरती. काय विचारलं होतं, विच वन ऑफ द फॉलोइंग एअर पोल्युटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर ऍसिड रेन. ठीक आहे, ऍसिड रेनला म्हणजे ऍसिड रेन होण्यासाठी काय कारणीभूत ठरतो, कुठला घटक कारणीभूत आहे, है ना. तर SO2, CO2, CO आणि ओझोन असे ऑप्शन्स दिले होते. आणि जसं की एअर पोल्युटंट म्हटलं तर डोक्यात पटकन CO2 येतं, है ना. त्यामुळे मेजॉरिटी लोकांनी CO2 याचा आन्सर दिलेला आहे. इव्हन आपण लाईव्ह सेशन्समध्ये सुद्धा बघतो, है ना. तर अचानक असा नवीन एखादा प्रश्न दिला तर विद्यार्थी CO2 वरतीच लक्ष देतात, कारण एअर पोल्युटंटमध्ये सगळ्यात मेजॉरिटी जो मॅनमेड गॅस आहे तो CO2 आहे, बरोबर आहे की नाही. मग हेच असू शकतं असा गेस होतो, बट याचं खरा आन्सर आहे SO2. ठीक आहे, सल्फर ऑक्साईड हा सगळ्यात मोठा घटक आहे ऍसिड रेन होण्यामागे. ऍसिड रेनला रिस्पॉन्सिबल घटक म्हटलं तर SO2 सगळ्यात मेजर आहे. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा, नेक्स्ट टाइम ऍसिड रेन वरती प्रश्न येऊ शकतो. लेवल ऑफ टीचिंग वरती प्रश्न दरवर्षी, म्हणजे मागील काही प्रश्न पत्रिका बघितल्या तर त्याच्यामध्ये बघायला मिळेल आपल्याला भरपूर वेळा प्रश्न आलेले आहेत. ठीक आहे, सो मेमरी लेवल अजिबात मिस करू नका, हा टॉपिक, तो टॉपिक पक्का करून जा. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघा स्वयंसाठी आहे. आता याच्यामध्ये विचारले की ऑनलाईन डिस्कशन फोरम हे काय आहे. ठीक आहे, ऑनलाईन डिस्कशन फोरम ऑफ स्वयं इज फॉर डॉट डॉट डॉट. स्वयंचा ऑनलाईन डिस्कशन फोरम डॉट 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 असतो. काय असतो, है ना. क्लिअरिंग द डाऊट म्हणजे शंका समाधान करण्यासाठी आहे, स्वयंमूल्यांकनासाठी आहे, व्हिडिओ लेक्चर पाहण्यासाठी आहे, की वाचन साहित्य डाउनलोड करण्यासाठी आहे. आता बेसिकली हा प्रश्न आलाय कसा, कुठून आलाय, कोणत्या पॉईंटवरती विचारलाय, तर स्वयंचे काही क्वाड्रंट्स आहेत. काय आहेत, क्वाड्रंट्स म्हणतात त्याला. त्याच्यामध्ये 4 क्वाड्रंट्स येतात. किती, 4 क्वाड्रंट्स येतात. आता त्याच्यामध्ये येतो व्हिडिओ लेक्चर, ठीक आहे, हा पण येतो. त्याच्यामध्ये येतो सेल्फ असेसमेंट, है ना, सेल्फ असेसमेंट पण येतो, म्हणजे हा सुद्धा येतो, राईट. त्यानंतर डाउनलोडिंग रीडिंग मटेरियल हा सुद्धा येतो. ठीक आहे, तिन्ही ऑप्शन्स आलेले आहेत. मग आता मला सांगा, ऑनलाईन डिस्कशन फोरम हा एक क्वाड्रंट झाला, दुसरा क्वाड्रंट हा झाला, तिसरा क्वाड्रंट हा झाला, चौथा क्वाड्रंट हा झाला. आपल्याला प्रश्न क्वाड्रंटचा विचारलाय का, कुठला क्वाड्रंट आहे विचारलाय का, बेसिकली एक क्वाड्रंट घेतलेला आणि त्या क्वाड्रंट वरतीच प्रश्न विचारलाय की हे कशासाठी आहे. मग एक क्वाड्रंट दुसऱ्या क्वाड्रंट साठी दिलेला असतो का, म्हणजे ऑनलाईन डिस्कशन फोरम हे सेल्फ असेसमेंट साठी आहे का, किंवा ऑनलाईन डिस्कशन फोरम हा क्वाड्रंट हा व्हिडिओ लेक्चर बघण्यासाठी आहे का, ऑब्व्हियसली नसणार आहे. तर तो ऑनलाईन डिस्कशन फोरम आहे डाऊट क्लिअरिंगसाठी, है ना, जिथे की ऑनलाईन पद्धतीने डिस्कशन करता येऊ शकतं, ऑनलाईन माध्यमातून डिस्कस करता येऊन तुमचे प्रश्नांचे उत्तर तुम्हाला मिळवता येऊ शकतात, स्टुडंट्सला सोल्युशन मिळवता येऊ शकतं. ठीक आहे, सो बी, सी आणि डी हे ऑलरेडी क्वाड्रंट्स आहेत. ठीक आहे, म्हणजे ऑनलाईन डिस्कशन फोरम जो प्रश्नात विचारला हा, आणि हे बाकीचे 3 असे स्वयंचे 4 क्वाड्रंट्स आहेत. आता हे 4 क्वाड्रंट्स तुम्ही लक्षात ठेवा, जेणेकरून एक्झामिनेशन मध्ये क्वाड्रंट वरती प्रश्न विचारला तर तुम्हाला अडचण येऊ नये. ठीक आहे, आता पुढे काही आणखीन प्रश्न आपण बघणार आहोत, ते सुद्धा तुम्ही पहा. पुढचा प्रश्न मार्च मधले प्रश्न आहेत बरं काय, मार्च 2023च्या एक्झाम मधले प्रश्न आहेत, रिसर्च ऍप्टिट्यूड वरचे. स्टँडर्ड ऑफ रिसर्च जर्नल इज डिसाइडेड ऑन डॉट डॉट. संशोधन पत्रिकेचे म्हणजे रिसर्च जर्नलचे मानक मूल्य डॉट डॉट वर ठरते. पब्लिशर म्हणजे प्रकाशक, इम्पॅक्ट फॅक्टर, सायटेशन इंडेक्स की प्रिंटिंग ऑफ द जर्नल. इम्पॅक्ट फॅक्टर त्याचा राईट आहे. बघा, इम्पॅक्ट फॅक्टर हा जो तुम्हाला ऑप्शन दिसतोय ना, हा मागील म्हणजे 2023, 21, 20 या एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारलेला आहे. त्यामुळे हा तुम्ही याला इम्पॉर्टंट पॉइंट किंवा इम्पॉर्टंट चॅप्टर असं म्हटलं तरी चालेल. डॉट 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 याला शैक्षणिक लेखनामध्ये उद्धरण असे म्हटले जाते, सायटेशन असं म्हटलं जातं. ठीक आहे, लेखकाच्या वैयक्तिक अनुभवांचा संदर्भ की माहितीच्या मूळ स्रोताला योग्य तो ऋणनिर्देश म्हणजे क्रेडिट देण्याचा मार्ग, कथन वाढवण्यासाठी जोडलेला एक काल्पनिक मार्ग की समर्थनार्थ पुराव्याशिवाय समाविष्ट केलेले वैयक्तिक मत. तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन बी. पुढचा प्रश्न बघा, 7 एप्रिल 2024 मध्ये विचारले गेलेले प्रश्न आहेत, म्हणजे लेटेस्ट एक्झामिनेशन मधले प्रश्न आहेत. जेव्हा तुम्ही ऍड्रेस बार मध्ये HTTP ऐवजी HTTPS असलेली वेबसाईट किंवा साईट उघडता
तेव्हा त्याचा मुख्य अर्थ असा होतो, कसा होतो? तुम्ही वेगवान कनेक्शन वापरत आहात, तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात, तुम्ही सिंगल डेट लाईन ट्रान्सफर वापरत आहात, की तुम्ही स्मार्टफोन अनुकूल वेबसाईट वापरत आहात. तर तुम्ही काय वापरत आहात? तुम्ही सुरक्षित संवाद वापरत आहात. HTTPS जे आहे है ना, ते कशासाठी? ऍक्सेसिंग सुपर कम्युनिकेशन, सॉरी सेक्युअर कम्युनिकेशन. ठीक आहे, सेक्युअर साठी आहे. पुढील प्रश्न, प्रसार भारती काय आहे? व्हॉट इज प्रसार भारती? है ना, असाच प्रश्न सेम मागील एक्झामिनेशन मध्ये सुद्धा विचारला होता. बघा, प्रत्येक एक्झाम मध्ये एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे. एक ना एक तरी प्रश्न रिपीट होतोच आहे, राईट? त्यामुळे आपल्याला PYQ चा सराव करणं खूप गरजेचं आहे. आता प्रसार भारती काय आहे हे आपल्याला ऑप्शन्स मधले ओळखून सांगायचं आहे. ऑप्शन ए म्हणते की दूरदर्शनच्या अंतर्गत येणारी राष्ट्रीय स्तरावरील वृत्तवाहिनी. ठीक आहे, व्हॉट इज इट? इट इज अ नॅशनल लेवल न्यूज चॅनल अंडर दूरदर्शन. करेक्ट. बी ऑप्शन आहे आकाशवाणीची AIR वृत्त प्रसारण सेवा. सी आहे भारतातील खासगी प्रसारण सेवाची संघटना. आणि डी आहे भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा. ठीक आहे, मग यामध्ये प्रसार भारतीचा खरा अर्थ आहे ऑप्शन डी, भारताची शासकीय मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. ठीक आहे, ही खासगी सुद्धा नाही, बरोबर. आणि हे आकाशवाणी AIR म्हणजे इट इज न्यूज ब्रॉडकास्टिंग सर्व्हिस ऑफ AIR हे सुद्धा चुकीचं आहे. आणि इट इज अ नॅशनल लेवल न्यूज अंडर दूरदर्शन हे सुद्धा चुकीचं आहे. सो प्रसार भारती हे सरकारच्या अंतर्गत असलेली सरकारच्या मालकीची सार्वजनिक प्रसारण सेवा आहे. वेब 2.0 जे नवीन वेब 2.0 आहे या डिजिटल वातावरणाच्या संदर्भात UGCचा काय अर्थ आहे? UGC म्हणजे याच्यामध्ये काय? वेब 2.0 याच्यामध्ये, ठीक आहे, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन आहे, युजर जनरेटेड कंटेंट आहे, युनिक ग्राफिक कोडिंग आहे की युनिव्हर्सल ग्राफिक चिपसेट आहे? तर ते आहे युजर जनरेटेड कंटेंट. UGCचा या ठिकाणी वेब 2.0 च्या मध्ये अर्थ असा आहे युजर जनरेटेड कंटेंट. भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणते? 29 मे 2016 प्रश्न आहे. डॉक्टर BR आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटी, इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी की नेताजी सुभाष ओपन युनिव्हर्सिटी, है ना? तर याचं राईट आन्सर आहे ऑप्शन ए, डॉक्टर BR आंबेडकर, है ना, ओपन युनिव्हर्सिटी ही पहिली युनिव्हर्सिटी आहे भारतातली. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द इफेक्ट ऑफ फोटोकेमिकल स्मॉग? आता फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे, है ना, थेअरी पार्ट मध्ये फोटोकेमिकल स्मॉग बद्दल पण आपण शिकलेलो आहे, है ना. तर याचा राईट आन्सर काय असू शकतं? हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन, गॅस्ट्रो इंटेस्टायनल डिसऑर्डर, रेनल डिसऑर्डर की बोन डिसऑर्डर? ठीक आहे, फोटोकेमिकल स्मॉगमुळे आपल्याला हेडॅक, आईज, नोज अँड थ्रोट इरिटेशन होण्याची शक्यता असते. 26 मार्च 2023 चा प्रश्न आता बघूया. क्योटो प्रोटोकॉल इज फॉर? क्योटो प्रोटोकॉल जो आहे तो कशासाठी आहे? ठीक आहे, बायोडायव्हर्सिटी कन्व्हेन्शन, जैवविविधतेचे संधारण, ओझोनचे संरक्षण, वन्यप्राणी संरक्षण की वैश्विक वातावरणामध्ये बदल? 26 मार्च 2023 चा हा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन डी, ग्लोबल क्लायमेट चेंज, वैश्विक वातावरण बदल याच्याशी संबंध आहे क्योटो प्रोटोकॉल. ठीक आहे, पुढे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे सामान्यतः खालील विभाग केले जातात. ठीक आहे, ए वैदिक काळ, बौद्धिक काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ आणि स्वातंत्र्योत्तर काळ की बी हिंदू काळ, बौद्ध काळ, जैन काळ, मुस्लिम काळ, ब्रिटिश काळ की सी वैदिक काळ, रामायण काळ, महाभारत काळ, जैन काळ, ब्रिटिश काळ की डी उपनिषद काळ, पुराण काळ, बौद्ध काळ, मुस्लिम काळ, आधुनिक काळ? तर याचा राईट आन्सर ऑब्व्हियसली एच आहे, वैदिक, बुद्धिस्ट, मुस्लिम, ब्रिटिश आणि पोस्ट इंडिपेंडंट अशा पद्धतीचा आहे. ठीक आहे, म्हणजेच वैदिक पिरियड जो आहे तो पूर्णतः फोकस आहे तुमचं जे मौखिक ज्ञान जे आहे त्याच्यावरती जास्त तो फोकस आहे.
धार्मिक ग्रंथ, तत्वज्ञान याच्यावरती आधारित आहे. बौद्धिक काळ जो आहे तो बौद्ध धर्माच्या प्रसारानुसार शिक्षण केंद्र म्हणून विहारांची स्थापना केलेली आहे तशा पद्धतीचा काळ आहे. मुस्लिम काळ जो आहे तो मुस्लिम शासकांच्या काळात इस्लामिक शिक्षणाच्या वाढीसाठी सुरू केलेला काळ आहे. त्यानंतर ब्रिटिश काळात मॉडर्न एज्युकेशन जो आहे तो सुरू झाला होता है ना. त्यामध्ये कॉलेजेस वगैरे निर्माण झाले होते. आणि जो पोस्ट इंडिपेंडन्स आहे किंवा स्वातंत्र्योत्तर काळ आहे तर तो आहे भारताच्या स्वातंत्र्यानंतरचं शिक्षण. ठीक आहे. आणि एक गोष्ट आपली अजिबात विसरू नका ती म्हणजे 3 ऑगस्ट पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे पेपर 1 ची, ज्यामध्ये एक्झामिनेशन पर्यंत तुमचा संपूर्ण सिलेबस तर कव्हर केला जाणारच आहे, परंतु डेली तुम्हाला स्टेप बाय स्टेप गाईड केलं जाईल, प्रत्येक प्रश्नाचं निवारण केलं जाईल आणि कुठलीही अडचण तुम्हाला असेल तर तिथे मी असणार आहे, मॅडम असणार आहे, तुम्हाला तिथे सर्व गोष्टीचं सोल्युशन लगेच मिळणार आहे. तुमचं प्रिपरेशन अगदी चांगल्या दर्जाचं होणार आहे. या बॅचमध्ये तुम्हाला लाईव्ह सेशन सोबत रेकॉर्डेड सेशन पण मिळतील. म्हणजे काही अडचण आली, लाईव्ह सेशन अटेंड एखादा दिवस नाही करता आला तर त्याचं रेकॉर्डेड व्हर्जन मिळेल. म्हणजे तुम्ही कुठेही मागे पडणार नाही, कन्सिस्टंटली स्टडी होत राहील. PYQs म्हणा, मॉक टेस्ट म्हणा, 5000+ MCQची सिरीज तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळणार आहे. सो या बॅचमध्ये तुमचं संपूर्ण प्रत्येक ॲस्पेक्टने स्टडी होणार आहे. तर उशीर नका करू, आजच सुरुवात करा प्रिपरेशनला. या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करा किंवा व्हॉट्सअप कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही बॅच जॉईन करू शकता आणि ही प्रिपरेशन जी आहे ते सुरू करू शकता. ॲप्लिकेशनच्या थ्रू कसं कराल तुम्ही, तर प्ले स्टोअरवरती जायचं, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं किंवा प्ले स्टोअरवर माहिती नसेल कसं जायचं तर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्या लिंकवर क्लिक करा. डायरेक्टली तुम्हाला पेज ओपन होईल, ॲप्लिकेशन दिसेल, इन्स्टॉल करायचं, ओपन करायचं. ओपन केल्यावर असं स्क्रीनवर दिसेल. ठीक आहे. ॲप्लिकेशन ओपन झालं की इथे स्टोअर सेक्शन आहे बघायचं खाली, त्यावरती क्लिक करायचं. एक सर्च बॉक्स दिसेल, तिथं MS सेट 2026 पेपर 1 असं सर्च करायचं. हे कोर्स जो आहे तो तुम्हाला तिथे दिसेल, त्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर खाली बघायचं, तुम्हाला तिथे एक ऑप्शन दिसेल जॉईन नाव. ठीक आहे. त्या जॉईन नाववरती क्लिक करायचं, प्रोसिजर फॉलो करायची, तुमचं कोर्स जॉईन होईल आणि त्यानंतर तुम्ही तुमचं प्रिपरेशन करू शकता.